शंभूबाई, आबासाहेब इथे आमच्या भेटीला. पण मग चेहऱ्यावर हा संभ्रम का? रागावलेत का आमच्यावर? ते येणार हे ठाऊक असूनही आम्ही पन्हाळगडी थांबलो नाही म्हणून आम्हाला पाहताच हसू का मालवलं यांचं. शंभूबाई, आता तरी रुसवा सोडा, सोडा तो बेबनावासा दिखावा. तुम्हाला हृदयाशी धरायला आम्ही आतुर झालो आहोत. आबासाहेब असे नका पाहू आमच्याकडे. चुकलो आम्ही. आम्ही थांबायला हवं होतं पन्हाळगडी. मामासाहेब, उगाच भरीस घातलं तुम्ही आम्हाला. आबासाहेब, कडकडून भेटावंसं वाटतंय हो. पण कसं यावं? कुठल्या तोंडानं सामोरं यावं आपल्या? कधी एकदा तुमच्या मिठीत सामावतोय असं झालंय आम्हाला. आता आणखी नका वाट पाहायला लावू आबासाहेब. बोलवा आम्हाला. कुठे होतास रे लेकरा? तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. होय रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले. आबा, क्षमा असावी आबासाहेब. अदब विसर. दोघे मिळून आई भवानीचे आशीर्वाद घेऊया. तिच्या पायाशी आपली भेट झाली.
आज आईच्या चरणी शिवशंभू आले. जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. आई जगदंबे बघितलं, शंभूराजे स्वराज्यात आले, सुखरूप स्वराज्यात सुखरूप आले आणि तू तर त्यांच्याच हातून आरती देखील करून घेतलीस. आमच्याप्रमाणेच तुलाही त्यांच्या येण्याची आस लागली होती. आता एक मरणाच आपली ताटातूट करेल. आई जगदंबे, यापुढे असा प्रसंग कधीही दाखवू नकोस. तुझे जीवन ओळखे म्हणून पडदावरती. जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी चंडिके अंबिके. आई जगदंबे, आता आम्ही आबासाहेबांपासून कधी कधी दूर जाणार नाही. आता त्यांनी विश्रांती घ्यावी, निवांत राहावं, आम्हाला नियोजन सांगावं आणि आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावर ठेवावा. शंभूबाई, इतक्या गोष्टी बोलायच्या तुमच्या सोबत. खूप खूप साचलंय. आबासाहेब, आम्हालाही खूप काही सांगायचं. बापलेकाचं जमलं वाटत, आ म्हणजे एक झालं वाटत. देवा, ते तसं लगेच ठरवणं बरोबर होणार नाही. हं? शेवटी एकदाची भेट झालीच बाप लेकाची. तुमच्या डोळ्यात पाणीच तर नव्हतं, हा? म्हणजे तुमच्या तलवारीत पाणी दिसतं ते आम्ही बघतो, पण आज तुमच्या डोळ्यात पाणी. 3 वर्षांनी बाप लेक भेटते. 3 वर्षांनी छत्रपती आणि युवराजांची भेट झाली. अरे काय आणत किती बोलायचं असल दोघांनी, काय काय उसळत असल दोघांच्या बी मनात. कानाची सुप करून ऐकायचंय मला. पर असं आबासाहेबांच्या बाजूला बसणं हीच आजची मेजवानी. आबा
आबासाहेबांना बघत राहणं हेच आमचं सुग्रास भोजन. काय खायचं, पोटच भरलं. आबासाहेब बाजूला बसले असताना तोंडात घास घेणं अवघड का होतंय? त्यांच्याशी बोलताना तोंड उघडेल ना आमचं? सगळ्या गोष्टींची सफाई द्यायची, पण जिभेतलं बळच नाहीसं झाल्यासारखं वाटतं. आणि सफाई द्यायची ती कुणाला? वडिलांना की महाराजांना? काही सुचत ना. आबासाहेब कधी क्षणात जवळचे वाटतात तर कधी दूरचे वाटतात. खूप बोलायचंय आबासाहेबांशी, पण शब्दच सापडत नाहीये. अक्षरांच्या फौजा आज महाराजांपुढे निकामी ठरतायत. किती हा कल्लोळ, किती हा गोंधळ. का सुधरत नाहीये कशाखाली?